तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ सूर्य नमस्कार करो या फिर अनुलोम विलोम, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। जय शिवराय, जय भीम भावना आणि बहिणींनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण न्यू ट्रेंडिंग व्हॉट्सअप स्टेटस क्रिएट करणार आहोत। आजचा जो व्हिडिओ खरंच खूप खास आणि कडक झालेला आहे, तर आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। आजचा जो व्हिडिओ आपण काइनमास्टर ॲप्लिकेशनमध्ये एडिट करणार आहोत। तुमच्याकडे काइनमास्टर नसेल तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आणि जे काही व्हिडिओ मटेरियल होते ते सर्व काही मी तुम्हाला लिंक थ्रू डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे। त्याला कुठलाही पासवर्ड वगैरे काही नाही, तर सिंपली तुम्ही डाउनलोड करून तुमच्या व्हिडिओमध्ये यूज करू शकता। पण तिथं डाउनलोड करण्यास काही भावना आणि बहिणींना प्रॉब्लेम येतो, तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा। जे काही व्हिडिओ मटेरियल असतं ते सर्व काही इथं मी टेलिग्रामवरती व्हिडिओच्या खाली लगेच अपलोड करत असतो। टेलिग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, की तुम्हाला टेलिग्रामची आयडी स्क्रीनवरती दिसत आहे। डिस्क्रिप्शनमधून जॉईन व्हायला काही प्रॉब्लेम होत असेल तर तुम्ही सिंपली टेलिग्रामवरती राहुल पटरे सर्च पण केलं तर आपलं चॅनल येऊन जाईल। आणि एडिटिंगबद्दल तुम्हाला काही क्वेश्चन असतील, पर्सनली माझ्याशी पण तुम्हाला काही बोलायचं असेल तर तुम्ही मला इंस्टावरती मेसेज करू शकता। लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये आणि इंस्टा आयडी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे। अजून पण तुम्ही तुमच्या भावाला फॉलो नसेल केलं तर नक्की इंस्टाला फॉलो करा। आणि एक तुम्हाला छोटीशी रिक्वेस्ट आहे, तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती कोणी फर्स्ट टाइमच आला असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा, कारण की मी तुमच्यासाठी अशी ट्रेनिंग रीडिंग आपल्या मराठी भाषेतून घेऊन येत असतो। तर चला जरा वेळ न घालवता आपण आजचा व्हिडिओ सुरू करून टाकूया। मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूं। ओके, तर गाइस आपल्याला काइनमास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं। ओपन केल्याच्या नंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून 9.16 मधला फुल स्क्रीन रेशो सिलेक्ट करायचा आहे। रेशो सिलेक्ट केल्याच्या नंतर तुमच्यासमोर असं काही इंटरफेस येऊन जाईल। तर सगळ्यात पहिले तुम्हाला मी एक ओव्हरले व्हिडिओ दिलेला आहे, तो व्हिडिओ तुम्हाला इथं सिंपली ॲड करायचा आहे। बघू शकता आपण व्हिडिओ ॲड केलेला आहे। त्यानंतर करायचं काय, तुम्हाला बघू शकता इथे एक लेअरचं ऑप्शन दिसत असेल। लेअरच्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। लेअरमध्ये जाऊन मीडियामध्ये जायचं आहे। मीडियामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला इथं एक इमोजी PNG दिलेली बघू शकता, ही वाली बॉयची। ही PNG तुम्हाला इथपर्यंत घेऊन टाकायची जिथपर्यंत आपला बॅकग्राऊंड आहे तिथपर्यंत, ठीक आहे। बॅकग्राऊंड ओव्हरले व्हिडिओ आहे तिथपर्यंत घेऊन टाकायचं आहे। घेतल्याच्या नंतर ह्या व्हिडिओला तुम्ही थोडंसं PNGला थोडंसं झूम करू शकता। झूम केल्याच्या नंतर या PNGवरती तुम्हाला एक इन ॲनिमेशन देऊन घ्यायचे, सॉरी ओव्हरऑल ॲनिमेशन, जे तुम्ही हे देऊ शकता। ओके करायचं आहे, ठीक आहे। ओके केल्याच्या नंतर तुम्हाला इथं करायचं काय, इथे बघू शकता तुम्हाला सेटिंगचं ऑप्शन दिसत असेल। या सेटिंगच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं। एडिटिंगमध्ये येते फ्री स्क्रीन ऑप्शन सिलेक्ट करायचं आणि वरली जी फोटो क्लिप्स आहे 0.5च्या थोडीशी पुढं 1 पॉईंट पुढं ठेवायची। परफेक्टपणे बघून घ्यायचं, तेव्हाच आपले फोटोचे बीटनुसार निघतील, ठीक आहे। ओके करायचं। ओके केल्याच्या नंतर इथे तुम्हाला बघू शकता मीडियाचा ऑप्शन दिसत असेल। या मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं। क्लिक केल्याच्या नंतर जे आपण फोल्डरमध्ये मॉडेलचे फोटो असतील ते फोटो तुम्हाला ॲड करायचे, ठीक आहे। तर आपण इथनं फोटो ॲड करून घेऊया। जेवढे पण फोटो असतील तुमच्याकडे ते फोटो तुम्हाला सिंपली इथनं ॲड करून घ्यायचे। तर मी फोटो ॲड करून घेतो। तुम्हाला फोटो 20 सेकंदापर्यंत ॲड करायचे, ठीक आहे। तर आपण 20 सेकंदापर्यंत फोटो ॲड करून घेऊया। ओके, फोटो ॲड झालेले आहे। त्यानंतर व्हिडिओच्या एक नंबरला येते, तुम्हाला इथं बघू शकता लेअरचं सॉरी ऑडिओचं ऑप्शन दिसत असेल। ऑडिओच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि ज्या पण फोल्डरमध्ये आपला ऑडिओ आहे त्या फोल्डरमधून आपल्याला ऑडिओ ॲड करून घ्यायचं आहे। तर सिंपली आपण ऑडिओ ॲड करून घेऊया। ॲडिओ ॲड झालेला आहे। त्यानंतर इथं बघू शकता आपले एक फोटो वाढवा झालेला आहे, तो फोटो आपण डिलीट करून टाकूया। त्यानंतर इथं बघू शकता तुम्हाला इथं एकदम परफेक्टपणे मॅच झालेला आहे, बघून घेऊया आपण एकदा। परफेक्टपणे मॅच झालेला आहे। त्यानंतर आपल्याला करायचं काय, इथे बघू शकता तुम्हाला पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं। तुम्हाला इथे क्लिक ग्राफिक्स दिसत असेल, बघू शकता एक क्लिक ग्राफिक्समध्ये जायचं आहे। गेल्याच्या नंतर तुम्हाला इथे एक ग्राफिक्स तुम्हाला डाउनलोड करून घ्यायची, बघू शकता ही वाली। ही ग्राफिक्स तुम्हाला बीटस्कॅन ॲप्लिकेशनमध्ये मिळून जाईल आणि बीटस्कॅनमधनं तुम्हाला इफेक्ट जर ॲड करता येत नसेल तर तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ दिलेला आहे, कॉलमिटीचे इफेक्ट कसा ॲड करायचा तो इफेक्ट बघून तुम्ही हा इफेक्ट ॲड करू शकता। आणि हे बीटस्कॅन ॲप्लिकेशन तुम्हाला प्ले स्टोअरवरती मिळून जाईल आणि यामधलं तुम्हाला 4 नंबरचे इफेक्ट ॲड करायचा आहे। जेवढे पण फोटो असतील त्या सर्व फोटोवरती फक्त आणि फक्त 4 नंबरचे इफेक्ट ॲड करायचा आहे। तर मी सर्ववरती ॲड करून घेतो। आणि अजून पण तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केलं भावांनो तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा, कारण की मी तुमच्यासाठी अशी ट्रेनिंग रीडिंग आपल्या मराठी भाषेतून आणि एकदम सोप्या पद्धतीनं तुम्हाला शिकवत असतो। तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। तर अशा प्रकारे तुम्हाला सर्व फोटोवरती हा इफेक्ट ॲड करायचा आहे। फक्त या इफेक्टमधली क्लिक ग्राफिक्समधली तुम्हाला 4 नंबरची ग्राफिक्स ॲड करायची।
आणि तुम्हाला कोणती स्टेप समजली नाही, काय प्रॉब्लेम आला एडिटिंगमध्ये, तर तुम्ही मला कमेंट करू शकता किंवा इंस्टावरती पण मेसेज करू शकता. कमेंटला पण मी रिप्लाय देत असतो आणि इंस्टावरती पण मी मेसेजला रिप्लाय देत असतो. आणि तुम्ही मला इंस्टाला अजून पण फॉलो नसेल केलं तर काय करीत आहे भावांना, तुमच्या भावाला इंस्टाला फॉलो करा. इंस्टावरती आपले फॉलोअर्स खूप कमी आहे, तर नक्की इंस्टाला फॉलो करा तुमच्या भावाला. आणि हा इफेक्ट जो तुम्हाला फक्त आणि फक्त 4 नंबरचा ॲड करायचा आहे. आणि एवढं झाल्याच्या नंतर तुम्हाला जे पण तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितल्याच्या नंतर जेवढे पण तुमच्याकडे व्हॉट्सअप ग्रुप असतील भावांनो, त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये हा व्हिडिओ शेअर करत चला, जेणेकरून ज्यांना पण एडिटिंगची आवड असेल ते आपल्या चॅनलपर्यंत पोचतील. ठीक आहे, तर नक्की आपले व्हिडिओ त्यांना शेअर करत चला. जेवढे पण तुमच्याकडे व्हॉट्सअप ग्रुप असेल त्या सर्व ग्रुपमध्ये आपले व्हिडिओ शेअर करत चला तुम्ही बघितल्याच्या नंतर. आणि तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत नाही भावांनो, तर व्हिडिओला तुम्ही पूर्ण नक्की बघत चला, जेणेकरून आपल्या चॅनलवरती काही म्हणजे प्रॉब्लेम नाही येणार. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला नाही तर चॅनलवरती प्रॉब्लेम येतो भावांनो, तर नक्की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चला. तर मी फास्टमध्ये आता या ग्राफिक्स ॲड करून घेतो. आणि अजून पण तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर लाईक करा. चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईम आला असेल तर चॅनलला पण भावांनो नक्की सबस्क्राईब करा. तर सगळ्या फोटोवरती क्लिक ग्राफिक्स ॲड झालेली आहे. आता आपल्याला करायचं काय, इथे बघू शकता आपला जो ऑडिओ आहे थोडासा कमी आहे, तर या फोटोची आपल्याला थोडीशी लेंथ कट करून टाकायची. ठीक आहे, अशा प्रकारे बघू शकता कट झालेली आहे. त्यानंतर करायचं काय आपल्याला, इथे बघू शकता पहिल्या फोटोपाशी यायचं आहे. फोटोपाशी आल्याच्या नंतर लेअरमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथनं मी तुम्हाला एक व्हिडिओ दिलेला आहे, तो व्हिडिओ सिम्पली तुम्हाला ॲड करायचा आहे. बघू शकता हा वाला व्हिडिओ आहे. ॲड केल्याच्या नंतर याला असं झूम करायचं. ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे झूम करायचं आहे. खाली ब्लेंडिंग दिसत असेल, ब्लेंडिंगमध्ये येऊन तुम्हाला स्क्रीनवरती सोडायचं आहे. स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर इथं तुम्हाला ऑडिओचं याच्यावरती ऑडिओ येतो, ऑडिओ ऑफ करायचा आहे. ऑफ केल्याच्या नंतर सिम्पली तुम्हाला करायचं काय आहे, परत लेअरमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला मी आणखीन एक व्हिडिओ दिलेला आहे, तो व्हिडिओ तुम्हाला सिम्पली इथनं ॲड करायचा आहे. कैची सर्च ऑप्शन घेऊन याला फुल स्क्रीन करायचं आहे. ठीक आहे, अशा प्रकारे परत बॅक यायचं आहे आणि याला पण तुम्हाला ब्लेंडिंगमध्ये येऊन स्क्रीनवरती सोडायचं आहे. स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर परत तुम्हाला स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर तुम्हाला ह्या व्हिडिओवरती परत क्लिक करायचं. क्लिक केल्याच्या नंतर इथं तुम्हाला 3 डॉटवरती जायचं आणि याला सेंड टू बॅक करायचं. ठीक आहे, सेंड टू बॅक केल्याच्या नंतर हा व्हिडिओ त्या व्हिडिओच्या मागे चालला जाईल. ठीक आहे, त्यानंतर करायचं काय आहे, तुम्हाला व्हिडिओच्या 1 नंबरला यायचं. परत व्हिडिओच्या 1 नंबरला आल्याच्या नंतर तुम्हाला लेअरमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथनं तुम्हाला एक बॉर्डर PNG मिळून जाईल. ती बॉर्डर PNG तुम्हाला ॲड करायची. बघू शकता बॉर्डर PNG ॲड झालेली आहे. कैची सर्च ऑप्शन घेऊन याला फुल स्क्रीन करायचं आहे. फुल स्क्रीन केल्याच्या नंतर हिची जी लेंथ आहे शेवटपर्यंत घेऊन टाकायची. जिथपर्यंत आपला ऑडिओ आहे तिथपर्यंत हिला घेऊन टाकायचं आहे. तिथपर्यंत घेतल्याच्या नंतर आता करायचं काय आहे, इथं बघू शकता सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट ती म्हणजे तुमचा लोगो. आता तुम्हाला लोगो ॲड करायचा आहे. व्हिडिओ पूर्णपणे बनवून रेडी झालेला आहे, तर सिम्पली तुम्हाला लेअरमध्ये क्लिक करायचं आहे आणि मीडियामध्ये जायचं आहे. ज्या पण फोल्डरमध्ये तुमचा लोगो असेल यूट्यूब किंवा इंस्टाग्रामचा तो लोगो ॲड करायचा आहे. आणि जर तुम्हाला लोगो बनवता येत नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी व्हिडिओ दिलेला आहे लोगो कसा बनायचा, तो व्हिडिओ बघून तुम्ही लोगो बनायला शिकू शकता. आणि लोगो व्हिडिओमध्ये खूप इम्पॉर्टंट असतो, तेव्हाच समोरच्याला समजतं की व्हिडिओ तुम्ही बनवलेला आहे, कारण की त्यावरती तुमचा लोगो असतो किंवा तुमचं नाव असतं. तर याला सिम्पली तुम्हाला इथं वरती किंवा तुम्ही तुमच्या हिशोबाने जिथं ॲडजस्ट करायचं असेल तुम्हाला लोगो तिथं ॲडजस्ट करू शकता, ॲड करू शकता. इथं बघू शकता मी अशा प्रकारे ॲड करून घेतो. तर आता तुमचा व्हिडिओ पूर्णपणे बनवून रेडी झालेला आहे. तुम्हाला थोडासा प्ले करून दाखवतो की व्हिडिओ कसा बनवून रेडी झालेला आहे. तर बघू शकता एकदम परफेक्टपणे बीटनुसार आपले फोटो सर्व काही मॅच झालेलं आहे आणि व्हिडिओ पण कडकपणे बनवून रेडी झालेला आहे. तर तुम्हाला करायचं काय, सिम्पली तर शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे आणि ज्या पण साईजमध्ये तुम्हाला एक्सपोर्ट करायचं असेल तुम्ही याला एक्सपोर्ट करून घेऊ शकता. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईमच आला असेल तर चॅनल पण नक्की सबस्क्राईब करा भावांनो, कारण की तुमच्या भावाला तुमच्या सपोर्टची गरज आहे आणि सपोर्ट करण्यासाठी फक्त चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूया अशाच नव्या एडिटिंगच्या ट्युटोरियलमध्ये. तोपर्यंत बाय बाय, जय महाराष्ट्र.